खूप खूप वर्षांपूर्वीची रायगड किल्ल्यावरील एका शूर आईची आणि तिच्या अफाट मायेची कथा आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. कथेचं नाव आहे हिरकणीची गोष्ट. खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. रायगडाच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक गरीब गवळण राहत होती. तिचं नाव होतं हिरकणी. ती गडावर दूध विकून पैसे कमवत होती. तिला एक छोटंसं लहान बाळ होतं. हिरकणी बाळाला घरात ठेवून गडावर रोज दूध विकायला जायची. एके दिवशी दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा होती. त्या दिवशी हिरकणीला गडावर नेहमीपेक्षा थोडा जास्त उशीर झाला. त्या काळी किल्ल्याच्या संरक्षणासाठी सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद करण्यात यायचे, असा महाराजांचा नियम होता. दुर्दैवाने हिरकणी मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले. तिने दौरपालांना खूप विनवण्या केल्या, त्यांनी दरवाजा काही उघडला नाही. हिरकणी एक आई होती. घरात एकटा असणाऱ्या तिच्या तान्ह्या बाळाची खूप काळजी वाटत होती. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळला, पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा. जो कडा अतिशय खडतर, खोल आणि काटेकुट्यांनी भरलेला होता. पण आपल्या बाळाच्या विचारापुढे तिला काहीच दिसलं नाही. काळोख, काटेकुटे, जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि ती घरी आपल्या बाळाजवळ पोहोचली. दुसरे दिवशी सकाळी ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा त्यांना विश्वासच बसेना की कोणी इतका अवघड कडा उतरू शकते. त्यांनी हिरकणीला बोलावून घेतले आणि तिच्या शौर्याचे कौतुक केले. तिच्या धाडसाची आठवण म्हणून त्या कड्यावर एक बुरुज बांधला, ज्याला हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो. अशी होती हिरकणीची गोष्ट. तात्पर्य: आईच्या प्रेमात आणि धाडसात खूप शक्ती असते. प्रेम असेल तर कठीण परिस्थितीवरही मात करता येते. अशा नवनवीन गोष्टी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा.